काय अधिकारी आहेत तोदला साहेब यांना आम्ही फोनवरून माहिती दिलेली आहे. त्यांनी आता मध्यंतरी एक खड्डा बुजवला होता, परंतु आपण सांगताय त्याप्रमाणे पुनश्च खड्डे झालेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की पावसाळा आहे, पावसाळ्यामुळे आपल्या बिटवीन्स टाकता येत नाही आहे. आपण त्यांना अपेक्षा करतो की जुजबी सध्या आपण खडी टाकावी, जेणेकरून त्या खड्ड्यातून टू व्हीलर वाहनं इम्बॅलन्स होऊन अपघात होऊ नये किंवा त्या खड्ड्यामध्ये गेला तर एखादा व्यक्ती ॲक्सिडेंट होऊ शकतो. बरोबर आहे का? म्हणून आपण त्यांना विनंती केली की खडी टाकावी. नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण खरं तर पुण्यामधील सर्वाधिक चर्चेत असलेली वाहतूक कोंडी म्हणजे हिंजवडी आय टी पार्क, आणि या हिंजवडी आय टी पार्कची वाहतूक कोंडी नेमकी का होती, कशामुळे होती, पर्यायी रस्ते आणि रस्त्यांची झालेली अवस्था या संदर्भात आज आपण या भागामध्ये सर्व जाणून घेणार आहोत. आज आपण आहोत की हिंजवडीचं जे प्रवेशद्वार म्हणलं जातं तर महामार्गावरील हे भुजबळ वस्तीवरील जो रस्ता हिंजवडी आय टी पार्कमध्ये जातो, इथं आपण आज आहोत. इथं आपण वाहतूक पोलिसांशी देखील या ठिकाणी संवाद साधणार आहोत. आणि खरं तर या रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि वाहतूक कोंडी या संदर्भात आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आपण पाहतो की रोज या ठिकाणी चक्काजाम असतो, आणि हा चक्काजाम होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि कशा पद्धतीने वाहतूक पोलीस देखील दिवसभर या ठिकाणी उभं राहून आपलं काम करत असतात. खरं तर आपण या ठिकाणी हिंजवडी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब आपल्यासमोर आहेत. साहेब, खरं तर डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत. आपण खरं येथील वाहतूक कोंडी रोज म्हणजे अनुभवता, खरी कारणं काय आहेत नेमके की इथं वाहतूक कोंडी होण्याची? या ठिकाणी पाहू शकता, हा NH-48 हा हायवे आहे. हा जाणारा सेवा रस्ता आहे. हा जो सूर्य अंडरपास आणि हा आपला सयाजी अंडरपास, बरोबर. तसून सयाजी अंडरपासवरून पुन्हा आपण वाकड नाक्याला येतो आणि पुन्हा आपल्याला असं सूर्य अंडरपासला यावं लागतं. तर हे जो रस्ता आहे हा खरं 4 पदरी झाला पाहिजे होता, परंतु आपण पाहता या रस्त्याला चांगल्या पावसा काळामध्ये खड्डे पडलेले आहेत. त्याच्यामुळे वाहतूक जाताना असा फ्लो आहे तो संत गतीने जातो आणि वाहतूक कोंडी झालेली सदृश आपल्याला पाहायला मिळते. असाच प्रकार आपण पांडवनगर ते साखरे पाटील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्या ठिकाणी प्रचंड खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यांमुळे जी वाहतूक फ्लो नियमित व्हायला पाहिजे तो होत नाही, आणि वाहतुकीचा आपल्याला बॅक फ्लो आलेला दिसतो आणि वाहतूक कोंडी दिसते. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण संबंधित विभागांना त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला आहे. आमचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत माननीय CP साहेब त्यांनी DO दिलेले आहेत. या काळामध्ये तात्काळ आपापल्या पद्धतीने जे काही रस्ते असतील संबंधित जिथे मल्टी विभाग आहे, जसं की इथून आपण पाहिलं तर PCMCच्या हद्द येते इंडियन ऑइलपर्यंत, त्याच्या पुढे गेलं तर MIDC येते, काही ठिकाणी PWD विभाग आहे, काही ठिकाणी PMRD आहे, आणि अशा प्रकारे विविध मल्टी एजन्सी असल्यामुळे त्यांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे. काही ठिकाणी काम चालू पण आहेत माहितीकरिता, परंतु पावसाळा असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी वाहनांचा काउंट पण वाढलेला आहे. खरं तर वाहनांची संख्या वाढलेली आहे. पावसामुळं अनेक ITNs लोक ही पावसाळ्यामध्ये 4 चाकी गाड्या घेऊन येतात, 2 व्हीलरवरती प्रवास करणं टाळतात, त्यामुळं नित्याने वाहतूक कोंडी येते. परंतु साहेब, रस्त्यावरती पडलेले जे खड्डे पाहिले आपण तर अतिशय दुरावस्था रस्त्यांची झालेली आहे, भीषण अवस्था आहे की 2-2 फुटाचे 3-3 फुटाच्या रुंदीचे काही खड्डे झालेत, 1-1 फूट खोलीचे खड्डे आहेत. या संदर्भात आपण प्रशासनाला काय पत्रव्यवहार केला आणि प्रशासनाने त्याची काही दखल घेतली आहे का? अगदी बरोबर. आता आपल्याला सांगण्यास इच्छितो की आम्ही NHAI टीम यांनासुद्धा पत्रव्यवहार केला आहे. तुम्ही पाहताय की आताच त्यांनी आज सकाळी सयाजी अंडरपास या ठिकाणचे 2 मोठे खड्डे, हायवेवरचा एक मोठा खड्डा आणि आपण सूर्य अंडरपासला पाहताय PQCचं काम चालू केलेलं आहे, PQCचं. त्यामुळे कामांना त्यांनी आता गती दिलेली आहे. परंतु काही भागात ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही पाहिलं की पांडवनगर त्या भागात अद्यापर्यंत कामाला गती भेटलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हा रस्ता येतो. खरं तर मुळशीत सार्वजनिक बांधकाम विभाग अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न काही लोक उपस्थित करतात प्रवासी, की साधी डागडुजी देखील किंवा मुरुम माती देखील टाकली जात नाही प्रवाशांच्याकडे. अगदी बरोबर आहे. सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे ती बरोबर आहे, कारण त्यांना नाहक त्रास होतो. त्या ठिकाणी प्रचंड मोठे खड्डे पडलेले आहेत. आपण संबंधित विभागाला फोनद्वारे तसेच तात्काळ व्हिडिओ करूनसुद्धा त्याचे व्हिडिओसुद्धा मी पाठवलेले आहेत त्यांना. तर ते आपण त्यांना अपील करतो आहे की लवकरात लवकर त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी बरं टाकावी, जेणेकरून वाहतूक चांगल्या प्रकारे होईल. MIDCचा जो मुख्य रस्ता आहे IT पार्कमध्ये जाणारा येणारा, MIDCच्या मुख्य रस्त्यावरती त्या ठिकाणी मेट्रोचं काम चालू आहे. मेट्रो स्टेशनच्या खाली शिवाजी चौकातच जर गेलो तर अतिशय खडबडीत आणि खड्डेमय रस्ता झालेला आहे. तिथं देखील MIDC प्रशासनाकडनं कुठल्याही पद्धतीचे खड्ड्यांवरती काम केलेलं नाही. अगदी बरोबर आहे. त्याबद्दल आम्ही MIDCचे जे प्रबंधक अधिकारी आहेत तोदला साहेब यांना आम्ही फोनवरून
माहिती दिलेली आहे. त्यांनी आता मध्यंतरी एक खड्डा बुजवला होता, परंतु आपण सांगताय त्याप्रमाणे पुनश्च खड्डे झालेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की पावसाळा आहे, पावसाळ्यामुळे आपल्या बिटवीन्स टाकता येत नाही आहे. आपण त्यांना अपेक्षा करतो की जुजबी सध्या आपण खडी टाकावी, जेणेकरून त्या खड्ड्यातून टू व्हीलर वाहनं इम्बॅलन्स होऊन अपघात होऊ नये किंवा त्या खड्ड्यामध्ये गेला तर एखादा व्यक्ती ॲक्सिडेंट होऊ शकतो. बरोबर आहे का? म्हणून आपण त्यांना विनंती केली की खडी टाकावी आणि आपणही पाहणी केलेली आहे. खड्डे खूपच झालेले आहेत. खरं तर वाहतूक कोंडीची अनेक कारणं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मुख्य कारण जे आहे ते आता सध्या पावसामुळे पडलेले खड्डे हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. की कारण या खड्ड्यांमुळं खरं तर ही वाहतूक जी आहे तिचा फ्लो कमी होऊन ही सगळं चक्का जाम होतो आणि ह्या नित्याने हे करण्यासाठी वाहतूक पोलिसांना धडपड करावी लागते. अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस स्वतः काही ठिकाणी हातात खोरं गमेलं घेऊन देखील रस्त्यावरील खड्डे भरताना आपण पाहिलेलं आहेत. तर आपण ही वाहतूक कोंडी कशा पद्धतीने सोडवता येईल हे पुढच्या काळामध्ये आपण जाणून घेणार आहोत. तुर्तास तरी आपण या ठिकाणी थांबतोय. डिजिटल प्रभातसाठी रमेश ससार, हिंजवडी, पुणे. धन्यवाद.